नर्मदे हर. आजचा आमचा परिक्रमेचा 74वा दिवस आहे आणि इथे तुम्हाला मी आज दाखवणार आहे हे नवनाथ महाराज आहेर नम्रता कृपांकित असणारे. त्यांनी पहिली परिक्रमा केली ती नववधू असताना 2013 ते 14 या दरम्यान ही. आणि दुसरी परिक्रमा जी केली ते त्यांना बाळ झाल्यानंतर त्याचं नाव आहे राघव 2018 ते 19 या कालावधीमध्ये. ते यांचं नाव आहे नवनाथ महाराज आहेर आणि या त्यांच्या सौभाग्यवती मिसेस आहेर सौभाग्यवती आहेर. तर त्यांचे विशेष असं आहे की त्यांचे गुरु म्हणजे आपल्या परिचयाचे अत्यंत परिचयाचे असणारे आमचे आदरणीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ हे त्यांचे गुरु आहेत. त्यानंतर इथे आपल्याला बघायला मिळेल आदरणीय शांतीब्रह्म आपले आळंदीचे कुरेकर बाबा, इकडे विकासानंदजी महाराज. हे राघव नर्मदा परिक्रमा आयोजित पुण्यसलीला असा हा मोठा कार्यक्रम त्यांनी त्यावेळी केला होता 2018 ते 19ला. परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर हा संपूर्ण या कार्यक्रमाचं नियोजन आहे. इथे बघा आळंदी येथे इंद्रायणी माता पायी परिक्रमेचा विधिवत संकल्प सोडून श्री सिद्धेश्वराला जल चढवून परिक्रमेची सांगता केली. आणि आज आम्ही इथे या आश्रमात थांबलो आहे. तो आश्रमाचा हा आवारा आहे. आणखीन एक पुढे मोठा आवारा आहे तुम्हाला बघायला मिळेल. येथे हे आश्रम आपल्याच परिक्रमावासियांनी पिठलं, भाकरी, चपात्या, गोड लोणचं असं खूप केलेलं आहे. पुन्हा इथे तुम्हाला बॅनर बघायला मिळेल. हे बघा राघव नर्मदा परिक्रमा महाराष्ट्र आयोजित नर्मदा कृपांकित अन्नक्षेत्र नर्मदा तट. पुन्हा तेच दृश्य लग्नापूर्वी म्हणजे लग्नापूर्वी नाही, लग्न झाल्यानंतर नववधूवर अवस्थेत नर्मदेची परिक्रमा आणि नंतर बाळ झाल्यानंतर 2018 ते 19 या दरम्यान बाल राघव, त्या राघवाला त्यांनी अशा पद्धतीने हे झोला करून काठीला कापड बांधून त्यांनी ती परिक्रमा केलेली आहे. खूप अवघड आहे. एकतर एकट्या माणसाला अवघड आहे, दोघं माणसाला अवघड आहे, त्यात तिसरं बाळ ते असं श्रावण बाळासारखं त्याला घेऊन जाणं हे अत्यंत अवघड आहे. आणि आज ज्या इथे जे काही परिक्रमावासियांची सेवा करण्याकरता आहेत, आज दोन दिवस झाले ते म्हणते की आम्ही इथे आलो. त्यांनी इथे पिठलं आणि भाकर आपल्याच परिक्रमामध्ये असणारे आपले हे नर्मदे हर खूप सुंदर असं त्यांनी इथे इथे स्थायिक असणारे लोक इथे परिक्रमावासियांची सेवा करण्याकरता येतात. तुम्ही बघाल भात आणि हे पिठलं केलं आहे. श्रीखंडालाही मागे सारेल अशा पद्धतीचं हे पिठलं आहे. आपल्या अनेक परिक्रमावासी इथे महाराज एकदम भारी. महाराष्ट्रामधलं नंबर 1चं जेवण म्हणजे आज मिळालं पूर्ण परिक्रमेमध्ये. खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. असंच जेवण जर मिळालं कायम तर खूप लोकांची तब्येत म्हणजे चांगलीच तर व्यवस्थित राहील. म्हणजे पिठलं आणि बाजरीची भाकरी हे नेहमीच आपले महाराष्ट्रीयन लोक आनंदानं खात असतात. त्यासाठी कमीत कमी हप्त्यातून एक वेळ जरी भेटलं तरी खूप चांगली गोष्ट आहे. 100% नर्मदे हर. बाबाजी कैसा हुआ है पिठला? बहुत बढ़िया हुआ है। बाबा को दे आपको रोटी बेसन. तर आपल्या बरोबर जे परिक्रमा म्हणजे आता जास्त एक 7, 8, 10 दिवसापासून बरोबर आहेत त्याच लोकांनी पिठलं आणि चपाती बरोबर इथे असणारे आमचे बाबा या लोकांनी सहकार्य करून अतिशय सुंदर परिक्रमावासियांची सेवा. आणि आतमध्ये सुद्धा काही मैया आहेत. हे बघा काका साहेब. आणि हे स्वयंपाक एकदम नियोजन खूप सुंदर केलं आहे. बघा हे पोतासुद्धा टाकलेलं आहे, कुठेही ओलं पाय म्हणजे आतमध्ये जाऊ नये असं. आणि या नर्मदा मैया आहेत इथे आमच्या नर्मदे हर. अतिशय सुंदर पिठलं अगदी श्रीखंडाला मागे सारेल अशा पद्धतीचं हे पिठलं
कुठेच मीठ किंवा काय हे हळद किंवा हे कमी नाही, अगदी बरोबर सर्व सर्व केलेलं आहे. अशा पद्धतीने हे मैयानी परिक्रमावासींची सेवा केलेली आहे आणि परिक्रमावासियांना नर्मदे हार अशा पद्धतीने नर्मदा परिक्रमा करणाऱ्या परिक्रमावासियांना सर्व लोक नर्मदा मैया समजतात. हा, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. बाबा आपलं काय मत आहे या आश्रमाविषयी? आपण आता फार अत्यंत सुंदर असा हा आश्रम आहे. या ठिकाणी जे परिक्रमावासी येत आहेत त्यांचं श्रमपरिहार कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही वा वा. प्रकारचं वा 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 समाधान वा. होतं. वा वा वा. आणि याच्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये आर्य सनातन हिंदू धर्मामध्ये सांगितलंय, यज्ञ दान तप कर्म स्वाध्याय निरतो भवेत एष एव ही श्रुत्युक्ता सत्य धर्म सनातन. सनातन. आणि सर्वात यज्ञ श्रेष्ठ आहे. यज्ञ म्हणजे काय? आहुती देणं. आणि या ठिकाणी उदरभरणाचं काम जे केलं जातं ही आत्मस्वरूपाला आपण आहुती देतो. अगदी, आणि अगदी, त्यांना आनंद वाटणं. जाणीचे यज्ञ कर्म उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म, हे यज्ञ कर्म आहे, केवळ पोट भरण्याचं काम नाही आहे. वा वा वा, आणि यामध्ये खूप सुंदर. मानसिक आम्हालाही आणि समाधान ते मिळतं. काम यज्ञ ते आज परिक्रमा सुरू झाल्यापासून या आश्रमामध्ये एक प्रकारे हा यज्ञ करून घेतात अन्नाचा. वा वा, सुंदर. नर्मदे हर. नर्मदे खूप मोठं हा म्हणजे आवारा मोठा आहे एकदम आणि प्रशस्त आहे. वातानुकूलित कुठलाही निसर्गातला म्हणजे प्रदूषण नाही, पोल्युशन नाही आणि खूप जागा आहे. या महाराजांनी इथे परिक्रमा आधी केली 2013 ते 14, त्यानंतर 2018 ते 19. नंतर त्यांच्या मनामध्ये असं आलं की आपण सुद्धा इथे अन्नक्षेत्र चालू करावं. अशा पद्धतीने आमच्या विकास आदरणीय गुरुवर्य विकास आनंदजी महाराज, त्यांचे शिष्य नवनाथ महाराज आहेर आणि सौभाग्यवती आणि त्यांचा मुलगा छोटा राघव याच्या नावानेच हे राघव नर्मदा परिक्रमा महाराष्ट्र आयोजित असं असणार हे अन्नक्षेत्र. नर्मदे हर. खूप छान. असे आपले महाराष्ट्रातले आश्रम जवळजवळ भरपूर आहेत आश्रम. जोग महाराजांचे आपल्या आता महाराजांनी हे केलं हे अनेक आपले सेवाधारी मुंबई ठाण्याचे असे लोक सेवाधारी पण येतात. 1-2 दिवसाकरता, 20 दिवसाकरता, 10 दिवसाकरता असे काही काही येतात असे. तर खूप समाधानकारक आहे. हे बघा, राघव नर्मदा परिक्रमा आयोजित नर्मदा कृपा अंकित अन्नक्षेत्र दक्षिण तट महाराष्ट्र पैदल परिक्रमावासी के लिए भोजन प्रसाद में यहाँ बाजरा की रोटी बेसन ठेचा रहेगा. देखो इथे लिहूनच ठेवलं आहे हे सर्व त्याची माहिती. हे दोघेही उभय नर्मदा कृपांकित हबब श्री नवनाथ महाराज आहेर आणि नर्मदा कृपांकित हबब सौ सीतामाई मैया आहेर यांच्या सौजन्याने हे सर्व कार्यक्रम इथे होते. हे दोघेही आपल्या गुरुवर्य विकास अनंत महाराज यांचे शिष्य आहेत. खूप सुंदर. नर्मदे हर. नर्मदे